नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचा एक नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचा एक सुंदरसा अनुभव सांगणार आहे. तर आजचा अनुभव हा सुद्धा आपल्या स्वामींच्याच एका सेवा केंद्रातील आहे. तिथे एका कॉलेजच्या मुलाने त्याचा हा अनुभव शेअर केलेला आहे. तर अनुभव असा आहे की तो मुलगा जेव्हा परीक्षेला बसलेला होता, त्याच्या घरी महाराजांचा अधिष्ठान सेवा वगैरे सगळं होतं आणि तो परीक्षेला बसलेला असताना अचानक ज्या दिवशी त्याचा पेपर होता त्या दिवशी म्हणजे काय झालं माहीत नाही, त्याचं परीक्षा केंद्रावर तो गेला आणि त्याला कळलं की त्याचा पेपर त्या केंद्रावर नसून दुसरीकडं आहे. अगदी आता ऑनलाईन माहितीमध्ये सूक्ष्म अक्षरामध्ये दिलेलं असलं आणि सेम नावाचे कॉलेजेस असल्यामुळं त्याच्या ते ब्रांच वगैरे लक्षात आली नाही किंवा काय झालं. तर तो जेव्हा त्या केंद्रावर गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तुझा पेपर इथे नसून याच नावाच्या दुसऱ्या कॉलेजच्या ब्रांचमध्ये आहे. आणि त्या कॉलेजचं आणि त्या जे अंतर होतं, डिस्टन्स होता, तो जवळजवळ 2 तासांचा होता. तो मुलगा इतका भांबावून गेला. अगोदरच परीक्षेचं सगळी तयारी वगैरे केलेली आणि एवढी मोठा चान्स हातून घालवायचा म्हणजे तो प्रचंड घाबरला. त्याचे आजोबा त्याच्यासोबत होते पेपरला गेलेले. मग आजोबा म्हटलं काही हरकत नाही. ते म्हणे आम्हाला आता तिथं गेल्यानंतर कसं, ते म्हणे आता शक्य नाही, तुम्ही कितीही केलात तरी एकदा हॉल हे झालं क्लोज झालं की कोणाला आत घेत नाहीत म्हणे, ऑनलाईनही हे काय असं. तर मग आजोबांनी खूप विनवण्या केल्या की खूप तयारी केली मुलांनी वगैरे आणि आता त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी तर परीक्षा पास होणं खूप आवश्यक आहे. असं सगळं झालं. पण ते म्हटले की आमच्या काही हातात नाही म्हणे, सगळं गव्हर्मेंट आहे आणि ऑनलाईनमुळं आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून. ते तशाच अवस्थेमधून तिथून निघाले. प्रचंड डोक्यामध्ये टेन्शन, कारण आपल्यालाही माहिती आहे ऑनलाईन सगळं कसं व्यवस्था आहे. मुलगाही खूप टेन्शनमध्ये आला आणि मग ते आले जिथं परीक्षा होती तिथे आणि त्यांनी ते म्हटले अहो म्हणे असं असं झालं आमच्याकडून, चुकीच्या कॉलेजला आम्ही गेलो आहे. तर मग ते म्हणाले त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे, आता ही तुमची खूप मोठी चूक आहे, तुम्ही बघितलंच नाही म्हणे. मग तो मुलगा त्याचा खूप घाम वगैरे, तो खूप घाबरून गेला. त्याला वाटलं आता मला घरचे खूप बोलतील की तू कसा फॉर्म वगैरे व्यवस्थित बघितला नाही आणि न बघता कसा निर्णय घेतला. आणि त्याला माहीत होतं आपल्या फॅमिलीत कुणी इंग्लिश वगैरे एवढं शिकलेलं नाही आहे म्हणून, त्यांना माहिती असायला किंवा त्यांनी ते वाचायला ही सगळी आपली रिस्पॉन्सिबिलिटी होती. असं सगळं झाल्यानंतर मग तो म्हणे आजोबा आता कसं करायचं म्हणे, आता पेपर माझा बुडाला, आता फी वगैरे सगळं गेलं म्हणे पाण्यात. ते म्हणे जाऊ दे बाबा, संधी पुन्हा येईल, काळजी करू नकोस. तर असं सगळं ते झालं आणि ते घरी वगैरे आले आणि मग तो मुलगाचं त्याच्या खूप होतं स्वामींवर की प्रत्येक वेळेला महाराजांना सगळं विनवण्या करून जायच्या वगैरे, असं त्याचं होतं नियम. आणि अभ्यासातही तो ॲव्हरेजमध्ये होता, म्हणजे बऱ्यापैकी होता, अगदी खूपच मेरिटमध्ये नाही आणि अगदी लोमध्ये पण नाही, ॲव्हरेज असं त्याचं होतं. आणि त्याला वाटलं मी प्रयत्न करून पण असं कसं स्वामी झालं, तुम्ही कसं मला बुद्धी दिली नाही की मी योग्य निर्णय घ्यावा म्हणून. तर असं सगळं होऊन गेलं तो प्रसंग सगळं. आणि त्याच्या घरी मात्र हे कोणालाच माहीत नाही की त्याचा पेपर. तो म्हणे महाराज आता मी तुम्हाला पेपरला घेऊन सोबत गेलेलो होतो, आता तुम्ही काहीतरी करा म्हणे. मग माझं जर हे घरी सगळ्यांना कळलं तर मला खूप चिडतील वगैरे असं. त्याने महाराजांना सांगितलं, केंद्रात वगैरे गेला, स्वामींना विनवणी केली की महाराज तुम्ही
का आम्हाला अशी बुद्धीच का दिली नाही, म्हणून तो वारंवार त्याचे महाराजांना तेच प्रश्न. आणि जसं काही स्वामी तुमचं ना सगळं ऐकत असतात आणि स्वामी तुम्हाला हसून एकच सांगत असतात की बाळा सबर ठेव, गोष्ट तू मागतोयस तेव्हा होणार नाही, ती त्यावेळेला होईल ज्यावेळेला माझी इच्छा आहे, आणि मी त्यावेळेस ती इतकी सुंदर करेन की तुझीची कल्पनासुद्धा रेखाटलेली नाही आहे ना, ती तितकी सुंदर होणार आहे. आणि असं सगळं ते म्हणजे झालं. आणि मग दुसऱ्याच दिवशी बातमी आली पेपरला की हा मुलांचा जो पेपर आहे तो हे झाला आहे, म्हणून लीक झालेला होता इन्फॉर्मेशन काहीतरी, आणि हा पेपर पुन्हा होणार आहे. आणि जेव्हा त्या मुलाने ती बातमी वगैरे वाचली तेव्हा त्याला म्हणजे इतकं असं हायसं वाटलं की त्याला वाटलं की प्रत्यक्ष महाराजांनी हे गाऱ्हाणं माझं कसं ऐकलं आहे, आणि माझ्याकडून एवढी मोठी चूक झालेली असताना सुद्धा महाराजांनी त्या चुकीतून कसा एवढा सुगम मार्ग काढला की जो मला सुद्धा कधी, माझ्यासाठी तर असंभवच होता. आणि मग त्याला ती पुन्हा संधी मिळाली, त्याने चांगल्यापैकी पेपरही दिला, चांगला रिझल्टही महाराजांच्या कृपेने त्याला लाभला. आणि जेव्हा त्याचा रिझल्ट आला तेव्हा त्याने हा अनुभव स्वामी केंद्रामध्ये शेअर केला. आणि खरंच अशक्य ते स्वामींचं ब्रीदवाक्य उगीचच नाही आहे, आणि वेळोवेळी स्वामींच्या भक्तांना याची प्रचितीही येते की अशक्य ते शक्य करतील स्वामी, फक्त तुमचा विश्वास ठेवा की महाराज तुमच्या सोबत सतत आहेत, महाराज कुठंच गेलेले नाही. किती एकटं वाटू द्या, फक्त डोळे मिटा आणि एकदा स्वामींना हाक मारा, स्वामी अगदी धावत तुमच्यासाठी येतील, कारण महाराज तुमच्या सोबत सतत आहे. स्वामी म्हणतात की मी न सोडी हात, मी ज्याचा हात एकदा पकडतो ना, मी त्याला कधी तो सोडू बघितला ना तरीही मी त्याला सोडत नाही. माझं तत्वच असं आहे, मी ज्याचा अंगीकार करतो ना त्याचा मी कधी त्याग करत नाही. आणि म्हणून जीवनात कशीही परिस्थिती येऊ, आपला ईश्वरावरचा विश्वास कधीच ढळता कामा नये, कारण आपला पहिला सारथी, आपला पहिला सोबती हा आपल्या हृदयात ईश्वरावर असलेला विश्वास आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुमचं सामर्थ्य काम करेलच, तुमचा पैसा कार्य करेल असं नाही, तर काही ठिकाणी तुम्ही कमवलेल्या दुआ, आशीर्वाद, कोणाला तरी दिलेलं एक विश्वासाचा हात किंवा साथ ही नक्की तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल क्रिएट करते. असेच मिरॅकल हजारो स्वामी भक्तांच्या, अगदी कुठलाही पंथ असो, स्वामी भक्ती असो किंवा अगदी कुठलीही भक्ती असो, असे लोक शेअर करतात. आणि खरंच असे अनुभव ऐकल्यानंतर महाराजांवरचा आपलं प्रेम हे आणखीनच त्याला म्हणजे पालवी फुटते एक नवीन, किंवा आणखीन एक सुंदर त्याला काय म्हणू आपण, वृद्धी होत चालते असं होतं. आणि खरंच असे सुंदर अनुभव स्वामींच्या भक्तांच्या तोंडून ऐकल्यानंतर खूपच अगदी म्हणजे भरभरून वाटतं की महाराजांनी आपल्याला स्वीकारले म्हणजे आपण सुद्धा खूप भाग्यवान आहोत. अशा तुम्हा सगळ्या भाग्यवानांचे धन्यवाद की स्वामींचा हा अनुभव तुम्ही ऐकलात. आणि अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगू शकता. आमच्या चॅनलला सपोर्ट करा. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. श्री